सकाळचं उठायला 6:30 झालतं. खिडकी खोलून बघली, रास भारी वाटत होता बाहेर. रच्चे झोपायला लेट झालता तर अख्खा तोंड सुजलेला. मग कप यायला गरम पाणी ठेवला. माझ्या झोपाळ्याकडे बघून समजलं असेल मला गरम पाणी प्यायला गौरा पडली. ना स्वप्नाने मेन्शन केलेली स्टोरी बघून जरा नाचलो. नंतर ना पटची तयारी करून निघलो योगा क्लासला, कारण का आज रास लेट झालता. नाही अख्खा असा हाताने घेऊन जाण्यापेक्षा असा वाटतं बॅग घेऊन जावी. नंतर पोचलो ना बघलो तर लाईटच जिलती. मॅट टाकली तर मॅट बी काही नीट राहणे. खिडकीच्या इश्य बघली तर हवा रास भारी येत होती. मग मॅट घेतली ना तिथं गेलो. जरा हवा लागत होती. मग जापत जापत वॉर्मअप केला कसा कसा. तरी पण लाईटीचा काही पत्त्या नव्हता. लाईट आली, लाईट यायची खुशी तर बघा. आज फास्ट वर्कआउट होता. वर्कआउट केला, घरा आलो, फ्रेश झालो. वर्कआउट करून भूक लागली तर बनवीत घेतला पोहा. प्लेटमध्ये घेतला, लिंबू पिळला न खाऊन घेतला, कारण का मी दुपारची लेट जेवते. दुपारची एखादा घंटा झोपून उठलं तर भूक लागली. मग स्टर फ्राय बनवायला घेतला. 1 चमचा ऑलिव्ह ऑइल टाकून त्याच्यात अद्रक, लसूण, मिरची बारीक कापून टाकली. नंतर कापलेला कांदा, मशरूम, कॉर्न, मीठ टाकून स्टर करून घेतला. थोडी काली मिरी पावडर आणि मॅगी मसाला घातला तर अजून भारी लागतं. खाल्ला ना निघलो पार्लरला जायला तर पक्का पाऊस आला. बाजूच्याच बिल्डिंग मध्ये जाईपर्यंत भिजलो. ना तोंडावरची खुशी बघली माझी. मला जो काम येत नाही तोच मला करायचा असतो. माझी वॅक्स करायला गेलतो आणि वॅक्सचा डबा खपत नव्हता म्हणून काकीची पण करून आलो. आणि हो बघा असं असतं माझं काम. बिचारीला भाजवली. घरा येऊन पाणी पिला. आता भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय.